तर आजचा आपला जो मेनू आहे तो पूर्ण चायनीज स्टार्टर मेनू आहे. तर आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स आणि व्हेज मंचुरियन. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं भेटतं ना तसंच चायनीज घरच्या घरीच बनवणार आहोत. सोबत खूप साऱ्या टिप्सही आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं मंचुरियन तयार झालेलं आहे. त्यासोबत आपण चाऊमिनही बनवणार आहोत. मोकळे सुटसुट आणि जसे हॉटेलमध्ये भेटतात सेम तसेच तुम्ही पाहू शकता. कलरही खूप सुंदर असा आलेला आहे नूडल्सला. तर चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण मंचुरियन करण्यासाठी काय काय साहित्य हवं आहे ते पाहूयात. तर इथे मी 1 वाटी एवढा कोबी घेतलेला आहे, अर्धी वाटी एवढी सिमला मिरची घेतलेली आहे आणि त्याच्या अर्धी वाटी म्हणजे 1/4 वाटी एवढं मी गाजर घेतलेलं आहे. गाजरचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे. जेवढा कोबी घेतला आहे त्याच्या निम्म सिमला मिरची आणि त्याच्या निम्मी गाजर हे घ्यायचं आहे आपल्याला. इथं ह्या भाज्या अगोदर धुवायच्या आहेत आणि नंतर चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचं प्रमाण राहिलं पाहिजे. दुसऱ्या एका प्लेटमध्ये मी हिरवी मिरची थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे. अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे अद्रक, आणि बारीक लसूणही चिरून घेतलेलं आहे. थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून. साधारण 2 टीस्पून एवढं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 2 टीस्पून एवढा मैदा घेतलेला आहे. तर इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये या सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता अर्धा चमचा एवढी अद्रक लसूण पेस्ट ॲड केलेली आहे आणि हिरवी मिरची अर्धा टीस्पून एवढी ॲड केलेली आहे. 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि 2 चमचे एवढं मैदा टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नसलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याचा गोळा होणार नाही. कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल. आणि इथं मैदा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर एक बटाटा जरी उकडून टाकला ना तरीही चालेल. बटाट्याने ही खूप छान बाइंडिंग येतं या भाज्यांना आणि छान असं मंचुरियन तयार होतं. तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे असे छोटे छोटे बॉल तयार करायचे आहेत. खूप सहजासहजी असे हे बॉल तयार होतात. तर अशाच प्रकारे मी हे सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आणि आपण आता हे मंचुरियन आपले तळून घेणार आहोत. तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल चांगलं असं तापून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आता लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे व्हेज मंचुरियनचे जे बॉल्स आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत. ना घाई नाही करायची, कारण मग हे आतून कच्चे राहतील, व्यवस्थित असे तळले जाणार नाहीत. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत. एक छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीही नाही आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाज्यांमध्ये पाण्याचा अंश कमीत कमी असला पाहिजे. जर खूप जास्त भाज्यांमध्ये ओलसरपणा असेल ना तर मग त्याचे बॉल्स तयार होणार नाहीत, ते बसतील किंवा मग जर तेलात टाकलेच तर ते फुटतील. मग तुम्हाला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल, त्याने ते खूप कडक होतात. या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. तर तुम्ही पाहू शकता छान असा एक ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता आपण हे मंचुरियन काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे मी बाकीचे जे मंचुरियन आहेत ना ते तळून घेतलेले आहेत. तर तुम्हाला एक मंचुरियन आता मी फोडून दाखवते. खूप मस्त असं आतून खुसखुशीत असे हे मंचुरियन तयार झालेले आहेत. अजिबात कच्चेही नाही राहिलेले आणि खुसखुशीत होणं खूप महत्त्वाचं आहे. ते कडक नाही झाले पाहिजेत मंचुरियन, अगदी सॉफ्ट असे राहिले पाहिजेत. तर आता आपण बनवणार आहोत नूडल्स. अगदी हॉटेलमध्ये भेटतात ना तसेच आणि मोकळे सुळसुळीत एकदम, अजिबात चिकट होत नाही, लगदा होत नाही. खूप साऱ्या टिप्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे एका प्लेटमध्ये मी थोड्याशा भाज्या चिरून घेतलेल्या आहे. कोबी आहे, सिमला मिरची आहे, एक कांदा आहे आणि गाजर आहे. एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. 1 ते 1.5 चमचा एवढं तेल टाकायचं आहे आणि पाण्याला चांगली अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण आता हे नूडल्स टाकणार आहोत. इथे मी हक्का नूडल्स जे भेटतात ना तेच वापरलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला भाज्यांचं काही प्रमाण वाढवायचं असेल ना तर ते तुम्ही वाढवू शकता. क्वांटिटी नाही, दुसऱ्या आणखी काही भाज्या वापरायच्या असतील तर ते वापरू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, नूडल्समध्ये कधीही खूप जास्त प्रमाणात भाज्या नाही टाकायच्या. तुम्ही कधी पाहिलं आहे का हॉटेलमध्ये किंवा मग रेस्टॉरंटमध्ये अगदी खूप जास्त प्रमाणात नूडल्समध्ये भाज्या आहेत. त्यांचे नूडल्सचा कलरही तुम्ही बघितला असेल, अगदी पांढरा शुभ्रच असतो, तरी पण खायला खूप सुंदर टेस्टी असतात, अगदी मोकळे सुळसुळीत असतात आणि कमीत कमी भाज्या असतात, तरी पण त्या नूडल्सला खूप टेस्ट असते. त्यामुळं नूडल्समध्ये भाज्यांचं प्रमाण नेहमी कमीच ठेवायचं.
आता उकळत्या पाण्यामध्ये नूडल्स टाकल्यानंतर 1-2 मिनिटांनी असं चिमट्याच्या मदतीने ते नूडल्स मोकळे करून घ्यायचे आहेत आणि आणखी 2 ते 3 मिनटं बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला हे नूडल्स. तर जास्त ओव्हर कुक अजिबात नाही करायचे. तर 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि एक नूडल्स हातात घेऊन पाहायचा आहे. अगदी सहजासहजी जर तुटला तर समजायचं की हे नूडल्स आता छान असे आपले बॉईल झालेले आहेत. तर इथं गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आणि आपण आता हे नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर इथं एक खूप महत्त्वाची टिप आहे. एका चाळणीमध्ये काढल्यानंतर या नूडल्समधलं पाणी सगळं नितळल्यानंतर आपल्याला हे नूडल्स थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर कमीत कमी 3 ते 4 वेळा इथं मी हे नूडल्स थंड पाण्याने धुतलेले आहेत. आणि धुतल्यानंतर साधारण 2 चमचे एवढं तेल टाकायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. तर असं केल्याने नूडल्सचा लगदा होत नाही किंवा मग ते चिकटही होत नाही आणि तुम्ही अगदी दिवसभर जरी असे हे नूडल्स ठेवले ना तरीही ते तितकेच मोकळे सुटसुटीत राहतात. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे मोकळे सुळसुळीत आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत आणि आता आपण ते फ्राय करून घेऊयात. आणखी एक गोष्ट म्हणजे नूडल्स शक्यतो लोखंडाच्या कढईत किंवा मग पॅनमध्येच फ्राय करायचे. तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये साधारण 3 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे. तेल सगळ्यात अगोदर व्यवस्थित असं पॅनला सगळीकडे लावून घ्यायचे, पसरवून घ्यायचे आणि चांगलं असं गरम होऊ द्यायचे. आता तेल चांगलं असं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं मी बारीक चिरलेलं आलं टाकलेलं आहे. अर्धा चमचा एवढं बारीक चिरलेली लसूण टाकलेली आहे. थोडंसं फ्राय करून घ्यायचं 1 ते 2 मिनटं आणि हे फ्राय झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा एवढीच हिरवी मिरची टाकलेली आहे. हे थोडंसं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची पण टाकल्यानंतर 1-2 मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी फ्राय झाल्यानंतर इथं मी कांदा टाकलेला आहे. कांदाही आपल्याला 2 मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त वेळ कांदा फ्राय करायचा नाही किंवा त्याचा कलर चेंज होईपर्यंत ही फ्राय करायचा नाही. हलकासा सॉफ्ट झाला की याच्यामध्ये आपण ज्या बाकीच्या भाज्या आहेत त्या टाकणार आहोत. नूडल्समध्ये फ्राय करताना मग त्या भाज्या असो किंवा मग कांदा असो अजिबात जास्त ओव्हर कुक करायचं नाही किंवा खूप जास्त वेळ फ्राय करायचं नाही. त्याची टेस्ट सगळी बिघडूनच जाते. भाज्यांना एक क्रंचीनेस नक्कीच असला पाहिजे. त्यामुळं थोड्याशा अशा 1-2 मिनटापर्यंतच परतायच्या आहेत. 2 मिनटापर्यंत परतून झाल्या की चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर भाज्यांना पाणी सुटतं आणि त्या लगेच सॉफ्ट होतात. त्यामुळं आपण लगेच बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत. इथं मी 2 टेबलस्पून एवढं व्हिनेगर टाकलेलं आहे. 1 टेबलस्पून एवढं सोया सॉस टाकलेलं आहे आणि थोडंसं चिली सॉस टाकलेलं आहे किंवा मग तुम्ही टोमॅटो सॉस टाकला ना तरीही चालेल. सोया सॉसचं प्रमाण इथं मी कमीच ठेवलेलं आहे. अगदीच जास्त प्रमाणात सोया सॉस टाकला ना तर मग ते नूडल्स खायलाही चांगले लागत नाही आणि त्याचा कलरही बिघडून जातो. तर तुम्हाला मी पहिले सांगितलं की हॉटेलमध्ये जसे भेटतात ना नूडल्स अगदी पांढरे शुभ्र असतात तसेच आज आपण नूडल्स बनवणार आहोत. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि आपण आता याच्यामध्ये लगेचच नूडल्स टाकणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अगदी मोकळे सुळसुळीत असे नूडल्स झालेले आहेत. अजिबात लगदा झालेला नाही किंवा मग चिकटही झालेले नाही आहेत. आता नूडल्स पॅनमध्ये टाकल्यानंतर 2 चमचे घ्यायचे आहेत आणि 2 चमच्याच्या मदतीनं असं काही हे नूडल्स मिक्स करायचे. म्हणजे काय होतं की नूडल्स व्यवस्थित असे मिक्सही होतात आणि ते तुटतही नाही आहेत. आता या मसाल्यांमध्ये हे नूडल्स व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर अगदीच स्मोकी फ्लेवर पाहिजे असेल ना तर मग काय करायचं हा पॅन आहे ना तो थोडासा तिरका पकडायचा. गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी फास्ट करायची आणि 1-2 मिनटापर्यंत असे नूडल्स फ्राय करायचे. छान असा एक स्मोकी फ्लेवर लागतो नूडल्सला आणि खूप छान टेस्टही येते. तर 1-2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे नूडल्स तयार झालेले आहेत. कुठेही पॅनला चिकटलेले नाही आहेत किंवा मग कुठेही लगदा झालेला नाही. अगदी पाहिजे तेवढे मोकळे सुळसुळीत हे नूडल्स तयार झालेले आहेत. वरून थोडीशी बारीक चिरलेली मी कांद्याची पात टाकलेली आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले हे रेस्टॉरंट स्टाईल चाऊमिन किंवा मग हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. तर आता आपण व्हेज मंचुरियन करणार आहोत. तुम्हाला ड्राय आवडत असतील तर तुम्ही ड्राय करू शकता. ग्रेव्हीवाले आवडत असतील तर ग्रेव्हीवालेही करू शकता. ते कसे करायचे ते तुम्हाला मी सांगते. इथं मी ग्रेव्हीवाले मंचुरियन करणार आहे. एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की साधारण अर्धा चमचा एवढं बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आहे. अर्धा चमचा एवढं आलं टाकायचं आहे. 2 मिनटापर्यंत फ्राय करायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी हिरवी मिरची टाकायची आहे. तीही 2 मिनटापर्यंत फ्राय करायची आहे. आता हे आलं लसूण आणि हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा बारीक चिरलेला कोबी टाकलेला आहे.
तोही 2 मिनिटापर्यंत फ्राय करायचा आहे. सॉफ्ट अजिबात नाही करायचा, क्रंची थोडासा राहायलाच पाहिजे. चवीपुरतं मीठ देखील टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये मी 1.5 चमचा एवढं विनेगर टाकलेलं आहे आणि 1.5 चमचा एवढं सोया सॉस टाकलेलं आहे. साधारण 1 चमचा एवढा टोमॅटो सॉस टाकायचा आहे. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये मी 1 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि व्यवस्थित असं मिक्स करून त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, या पेस्टमध्ये अजिबात गुठळी व्यवस्थित असं स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हे छान असं मिक्स झाल्यानंतर ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकल्यानंतर याच्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटातच हे पूर्ण घट्ट होऊन जातं. जर तुम्हाला ड्राय मंचुरियन करायचे असतील तर याच्यामध्ये परत अजिबात पाणी ॲड करू नका. हे 2 मिनिटापर्यंत फ्राय झालं की लगेच याच्यामध्ये मंचुरियन टाकून द्या. 1-2 ते 3 मिनटं छान असं हे मिक्स करून घ्या आणि तुमचे ड्राय मंचुरियन तयार होतील. आता इथे मी ग्रेव्हीवाले मंचुरियन करत आहे म्हणून याच्यामध्ये परत मी साधारण 1 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान घट्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. मस्त असं कलरही आलेला आहे आणि असं काही झाल्यानंतर आपण हे मंचुरियन याच्यामध्ये टाकून देणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ग्रेव्हीमध्ये आपण हे जे मंचुरियनचे बॉल्स आहेत ते 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत. म्हणजे काय, अगदी सॉफ्ट असं हे व्हेज मंचुरियन तयार होतं. एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी घट्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आपलं हे व्हेज मंचुरियन तयार झालेलं आहे. इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि बारीक चिरलेली वरून थोडीशी कांद्याची पात टाकायची आहे. तर आजची ही तुम्हाला चायनीज रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.